कळमेश्वर मकोका गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड। मौदा बस स्थानकावरून आवळल्या मुसक्या। कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवंश जनावरांची कत्तलीसाठी अवैध तस्करी करणाऱ्या टोळीविरुद्ध दाखल मकोका गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे। राकेश रामराव सेलोकर वय 22 वर्ष, राहणार गोपीवाडा, शहापूर, जिल्हा भंडारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 15 मे रोजी गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याला मौदा बस स्थानकाजवळून ताब्यात घेऊन अटक केली। न्यायालयाने आरोपीला 20 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। नागपूर ग्रामीण जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तल करण्यासाठी वाहतूक व तस्करी करणाऱ्या एका सक्रिय टोळीतील प्रमुख व सदस्यांसह एकूण 12 आरोपींच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका सन 1999 अन्वये कारवाई करण्यात आली आहे। या टोळीचा प्रमुख आरोपी मोहम्मद नासिर मोहम्मद शफी कुरेशी वय 40 वर्ष, राहणार महेंद्रनगर, बुर्ज खलिफा हॉटेल जवळ, टेकानाका, नागपूर आणि इतर 11 सदस्यांवर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, मोटार वाहन अधिनियम, राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम आणि फौजदारी सुधारणा कायद्यांसह मकोका अंतर्गत गुन्हा नोंद आहे। या गुन्ह्यात पोलिसांनी टोळी प्रमुख मोहम्मद नासिर मोहम्मद शफी कुरेशी यांच्यासह सय्यद सुलतान उर्फ सोनू हमीद अली वय 33 वर्ष, राहणार यशोधरानगर, नागपूर, आमिर रौफ कुरेशी वय 29 वर्ष, राहणार पाचपावली, नागपूर, रफीक कुरेशी शेख सत्तार कुरेशी वय 32 वर्ष, राहणार टेकानाका, शोएब नौशाद सय्यद वय 26 वर्ष, राहणार लाखनी, जिल्हा भंडारा, मनोहर भोजराज मनगटे वय 26 वर्ष, राहणार पानगाव, तालुका सालेकसा आणि इख्तियार कुरेशी मुश्ताक कुरेशी वय 33 वर्ष, राहणार यशोधरा, नागपूर यांना यापूर्वीच अटक केली आहे। या गुन्ह्यातील आरोपी राकेश सेलोकर हा फरार होता। त्याला स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने शिताफितीने अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।